मेरी आवाज न्यूज 24 लाइव में आपका खैर मकदम है। माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आणि त्याच वेळेला परवाच्या घटनेनंतर राहुल गांधी म्हणाले, आम्ही या संकटाच्या घडीमध्ये सरकार बरोबर आहोत, हम बटेंगे नहीं, हमको बंटवाने की कोशिश कर रहे हैं बाहर के दुश्मन, मगर हम बटेंगे नहीं, हम जवानों के साथ हैं, हम सरकार के साथ हैं। मला सांगा, कोण समजदार आहे? समजदार ज्यांना राहुल गांधींना आणि प्रियंका गांधींना ना समजदार म्हणून त्यांची टिंगल करतात ते समजदार आहे का हे समजदार आहे? ज्यांनी त्यावेळेला पोस्टर लावली होती 2014 मध्ये आणि प्रधानमंत्र्यांचा राजीनामा मागितला। लक्षात घ्या, मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतल्या 10 वर्षामध्ये 171 शहीद झाले आणि यांच्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये मोदीच्या 721 जवान शहीद झाले। आणि देशात मध्ये एक यत्न करणार आहे जेणेकरून या देशावर कोणी हमला करणार। मला त्यांना सांगायचं आहे, ना जियो का डाटा चाहिए, ना पतंजलि का आटा चाहिए, जन धन बैंक ना खाता चाहिए, ना अंबानी अडानी टाटा चाहिए, पाकिस्तान में इंदिरा जी के समय वाला सन्नाटा चाहिए। अच्छा भाई और बहनों, आज रात के 12 बजे के बाद एक 500 रुपए की नोट और 1000 रुपए की नोट एक कागज मात्र टुकड़ा बनकर रह जाएगी। अरे 500 रुपये 1000 रुपये उद्या औषध आणायची, दूध आणायचं, शाळेमध्ये फी भरायची आणि कागज मात्र टुकड़ा। काला धन मैं वापस लाना चाहता हूं, आतंकवाद रोकना चाहता हूं। क्या आतंकवाद रोकला? धड़ाधड़ सैनिक मरता है, कसा आतंकवाद? नोटा बदली करण्यासाठी गेलेले बँकाच्या लाईनीमधले लोक 150 लोक जे आहेत मृत्युमुखी पडले। काही झालं? अरे हे जे आहेत ना चॅनल वाले, यांना विचारा ना, यांच्या सुद्धा जे आहेत ना मोठे मोठे अँकर मोदींच्या विरुद्ध बोलले का ताबडतोब फोन का दुसऱ्या दिवशी जो आहे तो अँकर बाहेर। काय झालं ते पासून भाजपाईचं? काय झालं राजदीप सरदेसाईचं? काय झालं बरखा दत्त, निखिल वागळे? तो काय झालं? समोर छत्तीसगढ़ मधली एक भगिनी बसलेली होती, तिला ते विचारतात, बहन जी कैसे हो? बहन जी बोलते ठीक हो। फसल बहुत अच्छा आई? हाँ बहुत अच्छा है, ठीक है। पैसा अच्छा बहुत मिला? हाँ बहुत ठीक है। कोई तकलीफ नहीं? कोई नहीं, ठीक है। प्रसून भाजपाई म्हणाले की सगळे शेतकरी आत्महत्या करतात आणि ही भगिनी म्हणतात सब ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे। त्यांनी चौकशी करायला पाठवलं त्या छत्तीसगढ़ मध्ये। ती भगिनी भेटली, तिला विचारलं, बहन जी फसल कैसी हो? अरे भाई कहा है का फसल है? अरे आपने तो कहा कि बहुत अच्छा पैसा मिला फसल का। अरे कैसा पैसा मिला है भाई? ठीक है बोला। अरे भाई हम लोग क्या करें, हमको जो पुलिस और अफसर जो है लेके गए, बोले सामने से पूछेगा तो बोलेगा ठीक है, हमने बोल दिया ठीक है। आता ते सगळं रेकॉर्डिंग करून परत एबीपी माझावर त्या भाजपाईंनी दाखवलं। रात्री फोन आला, दुसऱ्या दिवशी भाजपाई बाहेर। दादागिरी यांची सुद्धा मुस्कट दाबी होते, बाकीच्यांचं काय घेऊन बसला। सीबीआय सत्यानाश करून टाकलं। आलोक कुमार सरळ ऑफिसर, त्याची बदली केली का? तर राफेलची केस FIR त्यांच्या विरुद्ध नोंदला जाईल या भीतीनं 56 इंच छातीत थरारली। सुप्रीम कोर्टानं सांगितलं त्यांना तिथंच ठेवा। दुसऱ्या दिवशी परत मीटिंग घेऊन त्यांना बाहेर काढ। आणि आमचे प्रधानमंत्री महोदय IIT सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येतात, सगळे मोठे इंजिनियर्स बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर भाषण त्यांचं होत आहे। मैं जा रहा था, एक नाली के पास एक आदमी चाय बना रहा है।
त्यांना चहा बनवण्याचा आणि मी चहा विकत होतो हे सांगण्याची फार मोठी हौस आहे. मी त्यांना सांगितलं, अरे आप चाय बेचते थे तो मैं भी भाजी बेचता था भाई. अरे मैं कहाँ तरकारी बेचता था, वो भाजीपाला मार्केट अभी है उधर, वो भाईखला में, वो फुटपाथ भी है, उसमें क्या है. मगर तुम जिस रेलवे स्टेशन पर चाय बेचते थे उस समय वो रेलवे स्टेशन ही नहीं था. तो प्रवीण तोगड़िया साहब बोल रहे हैं, अरे मैं 40 साल इसके साथ हूं, कभी भी इसने चाय नहीं बेचा है, क्या बोल रहा. चलो ठीक है भाई, चाय भी जो बेचना बेचो, मगर देश मत बेचो मेरे भाई. मैं देखा कि नाली के पास चाय क्यों बना रहा है. आदमी बहुत होशियार था. एक गटर, उसमें गैस होता है ना, तो आदमी ने एक पाइप जो है वो नाली के अंदर डाल दिया था और दूसरा उसका मुंह जो है चूल्हे को, जो गैस के सिगड़ी को लगा दिया. गटर से गैस आता था, चूल्हा जलता था, चाय बनती थी. मैं बोला ये तो बहुत अच्छी बात है. 350 रुपयाचा सिलेंडर झाला माझ्या भगिनीनो. 350 रुपयाला मिळत होता, आता 800, 900, 1000 रुपयाला होतोय. किती सोपी गोष्ट आहे. सिलेंडर खाली झाला का नाली कुठे बघायची, पाईप त्याच्यात, दुसरं तोंड सिलेंडरला, फुकट घ्यायचा. घर घर नाली, घर घर गैस, जिसकी लाठी उसकी भैंस. बनेगा पकौड़ा, बनेगी चाय, स्कूल कॉलेज भाड़ में जा. आम आदमी से मन की बात, अदानी अंबानी से धन की बात. वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय हो गई जेल. छत्रपती शिवराय तख्तावर बसलेले आहेत अशी मोठी मूर्ती बसवण्यात आली. मोठा पुतळा महाराष्ट्र सदन आहे. उजव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डाव्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुलांचे पुतळे बसले आहेत. अमित शहा तिकडेच मीटिंग घेता. नरेंद्र मोदी साहेब आले, त्यांनी पाहिलं, म्हणाले मुख्यमंत्र्यांना बहुत खर्चा आया होगा. मुख्यमंत्री बोले कुछ खर्चा नहीं आया, अभी तक 1 रुपया भी बनाने वाले को दियाच नहीं. म्हणजे जे महाराष्ट्र सदन बांधलं आणि 6 वर्ष जे वापरताय, 1 रुपया सुद्धा सरकारने आतापर्यंत त्यांना 1 फूट जमीन दिली नाही, 1 फूट FSI दिला नाही, 1 रुपया दिला नाही. तो खासदार म्हणतो ये तो बहुत अच्छी बात है, महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, बनाने वाला अंदर. अरे मी त्यांना सांगितलं 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट, त्याला रुपया दिला नाही, ते 850 कोटीचं भ्रष्टाचार मी कसा करीन रे. 100 कोटी मध्ये 5 फुटाची म्हैस ती गाभण राहिली आणि बाळण झाली, तर त्या 5 फुटाच्या म्हशीला 15 फुटाचं रेडकू होईल का. म्हणले नाही, सगळं जप्त, घरदार सगळं जप्त, फक्त कपडे आता अंगावर. म्हणजे त्या घरी राहतो ना ते सुद्धा जे आहे ते कोर्टाने सांगितले ना राहू द्या म्हणून. ही सगळी दादागिरी. तुम्ही बोलायचं नाही. मला त्यांना सांगितलं माझं सगळं जप्त कराल, पण लोकांचं प्रेम तुम्ही जप्त करू शकणार नाही. ही माझी वाचा, ही वाणी त्या गोर गरिबांसाठी बोलत राहील. पण तुम्ही एवढा कसला तुम्हाला गर्व. अगर इतना गुरूर है तुमको सत्ता का इस कदर, तो तख्त पलटने का हुनर भी हम रखते हैं. आपने जो कपाल भेजी है उससे हम कपड़े सिलाते हैं और कहते हैं ना
जिसका नमक खाते हैं उसको भुला नहीं करते। किसानों को 1.5 गुना पैसा मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूं, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? अरे मिलना चाहिए, मगर दे तो कौन रे बाबा।